नमस्कार तुमच्याकडे नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे. आणि आज मी मित्रांनो कुठं आलो पाहू शकतो तुम्ही दिवजानीला आलो. ॲक्च्युली मावशी वगैरे सर्व सोबत होते पण ते गेलेत पुढे. मी माराडला गेलो होतो थोड्या कामासाठी, त्याच्यामुळे मग मला लेट झाला. तर आता मी मागे ते गेले सर्व लिफ्टने वगैरे होते. चला तर जाऊन पाहू. मला लिफ्ट भेटली तर लिफ्टने जाईल, नाही तर मग आपला गप्प चालत. आणि आज बघूया किती तास लागणार आहे चालत जायला. कारण गेल्या वेळेला पण भरपूर टाईम झाला होता, पण नॉनस्टॉप गेलो होतो. ह्या वेळेला पण नॉनस्टॉप जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जाण्यासाठी किती वाजता काय माहिती. आरती भेटली पाहिजे. आता आरती आहे, फटाफट जाऊया. तर भूक अशी लागली ना, सकाळपासून जेवलो आहे. सकाळी उठलो पण लेट, तरी पण 12ला का काहीतरी उठलो मी. त्यानंतर मी इथे गेलो, 12ला उठलो. त्यानंतर आंघोळी वगैरे गेली, देवपूजा केली, चहामध्ये होतं, बिस्किट खाल्लं आणि तसाच मालाडला गेलो आहे. मालाडला जाता वेळीच ट्रेनमध्ये होतो तेव्हा मावशीचा कॉल आला होता की कुठे दिवजानीला जायचं इथे. आणि 2 दिवस अगोदरच मावशीला बोललो होतो मी की दिवजानीला करायला ते येऊन गेलो. त्याला तर नाला सुखायला आल्यानंतर मावशीला कॉल केला की कुठे आहे. तर मावशीबद्दल लिफ्टसाठी लाईनीत होत्या. तर मी बोललो वरती तर गेलो नाही, मी येतो बोललो. मग ते मावशी बोलले आल्यानंतर कॉल कर. एवढा लागला. पाहूया आता किती वेळात लवकर जातो. पाय थकलेत पूर्ण, कारण माझा राईट पाय पण दुखतो आहे भरपूर 2-3 दिवस. तर मला चालायला पण नाही जमत, तर मी चालत जातो आहे. बघूया आता काय होतं. मला नाही वाटत की उद्या लवकर उठेल मी. एकदा जर का मनाशी निश्चय केला ना की नॉनस्टॉप जायचं वर, तर बरोबर देव आपल्या पाठीशी असतो. नॉनस्टॉप मी आलो 15 मिनटात. हे बघे तुम्ही कधी आलात ना तर बघा इथे हा बोर्ड लावला प्लास्टिक फोटो वगैरे काढण्याला अलाव नाही. तिथपर्यंत मी 15 मिनटात आलो. मनात जर का ठाम जर निश्चय झाला ना, मनामध्ये स्वतःवरती विश्वास असला ना, तर अशक्य ही गोष्ट शक्य होतं. भरपूर गोष्टी आयुष्यामध्ये अशक्य त्या शक्य करायच्या. हे बघा इथपर्यंत आलो मी. फायनली 20 मिनटं पूर्ण लागली मला मंदिरात यायला. 20 मिनटात दर्शनाला आलो मंदिरात. मला आरतीसुद्धा भेटेल आता. तर मनाशी निश्चय ठेवला की आरतीच्या आधी पोते आरती. चला आता पॉपकॉर्न घेऊया. 3 पॉपकॉर्न देतो. हां कितीचे कुपन. चला आता इकडे जाऊन कुपन घेऊया. आम्ही घेतले 3 पॉपकॉर्नचे कुपन. चला 3 पॉपकॉर्न घेऊया. चहा नाही प्यायची, पॉपकॉर्न खायचे. 3 पॉपकॉर्न देतो. दर्शन वगैरे घेतलं, मावशी वगैरे भेटली. ते यांना तर 3 पॉपकॉर्न देतो आणि जातो आम्ही. स्मरणिका घे, बाबूला दे, बाबूला दे. चला मस्त की पॉपकॉर्न खात या मित्रांनो. तुम्ही सुद्धा पॉपकॉर्न खायला. मी सुद्धा पॉपकॉर्न खातोय. लेसन टाइम सुरू होता. तर मित्रांनो आज आपला ब्लॉग काढण्याचा दुसरा दिवस आहे. कारण याला वेळी 2-3 मुलं मिळाली, थोडी चांगली होती मित्र. म्हणून त्यांच्याशी बोलत आलो. आणि नंतर मग मला लेट पण झाला होता. आरती वगैरे केली, त्यानंतर मग लेट झाला भरपूर. त्याच्यामुळे मग मी आता वेळी शूट नाही केलं. मी पटापट गाडी वगैरे पकडली, रिक्षा वगैरे, आणि आलो घरी. ॲक्च्युली आरतीला मी एकटाच थांबलो होतो. माझ्याबरोबर मावशी वगैरे कोणच नव्हती. कारण मावशीसुद्धा आली लवकर, कारण मावशीबद्दल मला पाणी वगैरे भरायचं आहे. कारण संध्याकाळी 6 वाजता 7 मी चालू नाला सुपारला जायची. साडी चेंज करायची. एका दुकानामधून घेतली दिवाळीच्या आधी, तर ती आता चेंज करायला झालं. तर जाऊन सध्याची ट्रेन मिळणार आहे. 1 मिनटं बाकी सुटायला पटापट. चला आता घरी जायचं. खायला चला वॉलेट वगैरे विसरून आलो. आणि नेटचा बॅलन्स पण संपला, तर काय करू शकतो. तर जाऊया घरी. मला ॲक्च्युली घरी पोचायला 9 ते 9:15 वाजले. त्यानंतर मग
मी आलो, जेवलो वगैरे, फ्रेश वगैरे झालो, जेवलो. त्यानंतर मग आता वाजले 11. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनल जर काही नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.